छान. हो हो हो, छान छान. अरे 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 अरे. ए तू परत आलीस. अरे आणि तू तिकडेच बसलीस परत. ही लकी सीट आहे ही. आणि मागच्या वेळी किती पैसे जिंकून गेलेलीस तू? 1500. अरे बापरे, गर्भ श्रीमंत झालीस एकदम. छान छान. ही मागच्या वेळी पण आलेली खूप हसते हा ती. बघा तुम्ही 5 जो काही मारला ना. हा बघायचं तुम्हाला. बोलल्यावर हसेल एकदम. मागच्या वेळी हीच होत ती. काही म्हटल्यावर हसते ती ऍक्च्युली. ठीक आहे ठीक आहे, छान. सगळ्यांना दिसतंय, ऐकू येतंय आणि नीट सगळ्यांना. ठीक आहे. कोण कोण आहे ज्यांनी मला स्टँडअप पाहिलेला आहे? ठीक आहे. अच्छा, सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. अच्छा ठीक आहे. आणि बिग बॉस कोणी कोणी पाहिलंय? अच्छा, सगळ्यांनीच पाहिलं. म्हणजे मी होतो म्हणून तुम्ही बिग बॉस पाहिला? दादा तुम्ही ती बॅग घेऊन का बसले असे? सवय विरार लोकल काय गोरे? अच्छा तुम्हाला वाईट वाटलं मी विरार लोकल म्हटल्यावर? तुम्ही एक मिनिट, गोरेगाव आहे, साऊथ बॉम्बे पण नाहीये. अच्छा काय तुम्ही नाराजच झालात एकदम? कुठे राम मंदिर स्टेशनला उतरून चालत जाता ना? बरं नाही मग कुठे होता आता? अच्छा अच्छा. आणि कुठे राहता गोरे? सवय बॅग घेऊनच बसता अशी. मूवीला वगैरे गेला? कोणावर आले तुम्ही? कोण आहे? मैत्रीण आहे म्हणून अशी बॅग ठेवली आहे का? मध्ये विचारते बॅग वर का? जादू येते मला. गोरेगाव तुमची बॅग मालाडला का चालली? हा म्हणतो काळा घोडा दिसला. छान छान जोक होता. शोचा आधीच बस. ठीक आहे. तो म्हणतो बोनी हो गया. छान छान. माहिती आहे ना तुम्हाला मी असे पैसे वाटतो सगळ्यांना माहिती आहे. आणि ही जागा आपण खाली का ठेवली अशी? अच्छा गेस्ट. आणि तू ही बॅग कट. अरे तू परत आलास? तू कितींदा आलायस माझ्या शो मध्ये? मला कंटाळा आहे तुला बघायला. गिफ्ट पण आणलेस तू माझ्यासाठी? परत एकदा गिफ्ट आणलेस? तू थोडा तर वाटतोस. बिग फॅन आहे, एवढा मोठा फॅन का होतो? ठीक आहे. त्यांची फ्राईज खा ना थोडी. आमच्यासाठी पण एक गिफ्ट आण मग. छान छान. तर आजचा जो शो आहे ना हा थोडा स्पेशल आहे. ठीक आहे. कारण एक मराठी मूवी येते. ठीक आहे. त्या मूवीचं नाव खूपच एकदम पारिवारिक आहे. लग्नाचा शॉट असं. ठीक आहे. युजली लग्नानंतर शॉट असं. ठीक आहे. तर आपण काय करू, त्याचे जे स्टार कास्ट आहे त्यांना आपण बोलवू. ठीक आहे. आधी ते लोक इथे बसतील, मग नंतर आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू. ठीक आहे. सगळे रेडी आहात तुम्ही? एक्साइटेड आहात? ठीक आहे. सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर प्रियदर्शनी इंदलकर, अभिजित आमकर. हाय हाय, कशी आहेस? हॅलो हॅलो, कसा आहेस भाऊ? आणि अक्षय गोरे. हॅलो हॅलो, नमस्कार, कसे आहात? या या, बसा बसा. असं विचार करा जसं हे तुमचंच घर आहे. ठीक आहे. कारण पैसे तुम्हीच दिले. नाही नाही, माझे पैसे आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर शोचा फॉर्मॅट तुम्हाला तर माहीतच आहे. ठीक आहे. आपण तुम्हाला नसेल माहीत तर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. की आम्ही काय करतो, ऑडियन्सशी गप्पा मारतो आणि जर ऑडियन्सनी चांगली उत्तरं दिली तर आम्ही त्यांना पैसे वाटतो. असं शोचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. हे काही माझे फॅन्स नाही आहे, ते गरीब आहेत फक्त. हे पैसे जिंकायला आले तिला. अरे तू पण परत आला. अरे तू कितींदा, बाप रे. अरे तू गिफ्ट आणलेस ना मला? हा आता दाखव काय गिफ्ट आणलेस. तू पण बॅग घेऊन आलायस? गोरेगावला राहतोस? छान. तू दरवेळी ती फ्रेम मागच्या वेळी तूच आणलेलीस? याच्यात फक्त माझा फोटो आहे की कोणत्या मुलीचा नसला पाहिजे? मुलाचं. तुझं स्वप्न होतं की मला फोटो देणं? याच्यात जे आहे ते मला तर भीती वाटते. गेली ना फ्रेम, उघडली इथून. अच्छा, हे तुझं स्वप्न होतं की मी जिंकावं. थँक्स यार. हे बघा, तुझं खरं माझ्यावर प्रेम आहे की माझी गाडी जळवायला आणलेस? ठीक आहे. बाकी जे लोक बोलणार आहेत त्यांच्यासाठी मी पैसे आणले. ठीक आहे. बापरे. हा, आज अजून आहेत माझे पैसे. ठीक आहे. तर जे पण चांगली उत्तरं देतील, बाई वो चेअर देशील इकडे? हा इकडे ठेवून. हा, त्याचे पण 500 देऊ त्याला. चेअर देण्याचे 500 देऊ? मी देतो ना. हे घ्या रे, तुला 500. हे घे. अरे घे रे, तू चांगला मुलगा आहे रे.
बघितलंच का? याला म्हणतात प्रामाणिक. किती गोड आहेस रे तू. तुझी गर्लफ्रेंड आहे अशी करतोस ना म्हणून. मुलीने टॉप काढल्यावर म्हणतो नाही मी खुर्ची ठेवतो तुम्ही झोपा. असं करशील? मुलीने असं म्हटलं कधी? काय नाव आहे तुझं? अनिकेत. याला माईक द्या. नको माईकच नको. अरे एक मिनिट कम्फर्टेबल नाही आहेस. अरे आरामात तुझं नाव घेतलं आणि तिकडे बिअर सांडली. छान छान. अच्छा तू कम्फर्टेबल नाही आहेस बोलण्यामध्ये? कम्फर्टेबल आहेस आता झालायस? युट्यूबवर जाणार आहे चालेल तुला? हात दे. हाय काय नाव आहे भाऊ? अनिकेत केळकर. अच्छा आणि केळकर. लग्नाचा शॉट. मग तर तुझी गर्लफ्रेंड असायला हवी ना? नाही तुला असं माईक थोडं जवळ ठेव. हा हा. तुला असं चिडवायचं कधी केळकर आहे आडनाव म्हणून? हा हो हो. काय चिडवतात? हेच सेम सेम सेम. हो हो. चल मी तुला प्रश्न विचारतो ठीक आहे? तू चूज कर ठीक आहे? इलायची केळं काय गावरान केळ कोणतं वाला तू चूज करशील? ही काय चॉईस आहे पण? हा हा नाही नाही इलायची केळं. इलायची इलायची. आता कळलं का नाही गर्लफ्रेंड? काय इलायची का चूज केलंस तू? असं रॅन्डमली केलं चॉईस. अरे गरीबांनो कोण मला 5 रुपयात इलायची केळं 5 रुपयाला मिळतं. तू एक केळं घेतोस? अरे केळी तरी डझनने घे. एक केळं मागायला जातोस? हा केळकर कधी गर्लफ्रेंड राहिली तुझी? नाही नाही. कधीच गर्लफ्रेंड नाही राहिली? किती वर्षाचा आहेस तू? 21. अच्छा माईक जवळ ठेव. हा. कधीच कोणी आवडली? हा हो. मग काय झालं? नाही काय नाही वर्कआउट नाही झालं. सारखं काही इलायची नको. हा तिला सांगितलंस तू कधी? हो बोललेलो. काय तू तिला प्रपोज केलास म्हणजे? नाही नाही नव्हतं बोललेलो. विचार केलेला की बोलू बट नाही बोललेलो. तू तिला सांगितलंच नाही? नाही नाही. मग तिला आता सांगूया आपण? नको नको काही गरज नाही. अजून ती सिंगल आहे? नाही आता कॉन्टॅक्ट मध्ये नाही. नंबर आहे तुझ्याकडे? नाही. हरामखोर आहे म्हणतात दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. काय मग तुला कशी मुलगी हवी आहे? तू आम्हाला सांग आपण शोधू तुझ्यासाठी. नाही असं स्पेसिफिक काही स्पेक्स नाही आहेत तसं. काही स्पेस नाही, नाही. अशी बियर पिणारी चालेल? नको. बियर सांडणारी नको. तू आलायच कोणावर? आणि केळकर कझन बरोबर आलोय. कोणत्या साईडची कझिन आहे ते? ही बाबांच्या साईडची कझन. का आली मग? बाबांच्या साईडची चांगली कशी आहे? सरप्राइझिंगली चांगली कझन. बाबांच्या साईडची म्हणजे ही काकाची मुलगी आहे? हो. आणि काकांनी काही? नाही नाही नाही. तुझे बाबा मोठे आहेत की हिचे बाबा मोठे आहेत? नाही ऍक्च्युली तसं टेक्निकली कझिन्स नाही आहेत. आमचे बाबा बेस्ट फ्रेंड्स. आमचे बाबा कॉलेज बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो असं कझिन सारखं. एक मिनिट कझिन सारखी आहे? हा म्हणजे असे बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो बाबांच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काही नाही, नातं नाहीये तुमचं? नाही, नाही. आणि हा मध्ये कोण आहे? हा मित्र आहे आमचा. मध्ये केळीवाला म्हणतात. फ्रेंड आहे आमचा. अरे हा तो पण डिपेंड करतो. नाही नाही केळीवाला नाही आहे. एकदा टाळा त्याच्यासाठी. ठीक आहे ठीक आहे आपण कोणाशी दुसऱ्याशी बोलू आपण. ठीक आहे कोणाला बोलायचं माझ्याशी? हा याला पैसे दिले पाहिजे का? कोणाला तरी विचारू आपण. या व्हाईट शर्ट वाल्याला विचारू. देऊया. तुला देतोय मी पैसे घेशील तू? हा हे घे हे आज तुझ्या जवळ येतील. ठीक आहे. हॅलो हॅलो आहे मित्रा. हॅलो हॅलो. काय नाव आहे तुझं? आदित्य. हा त्या शोची ऍक्च्युली थीम आपण प्रेमाची ठेवली आहे. ठीक आहे की असं लग्नात किंवा प्रेमामध्ये काही कोणाचा भंग वगैरे झालाय का? ठीक आहे तर त्या टाईपची स्टोरी आपल्याला हवी. अशी आहे तुझ्याकडे काही स्टोरी? ठीक आहे. हा कॉन्टेंट युट्यूब इंस्टाग्रामवर जाण्याचा कन्सेंट आहे याच्यासाठी. ठीक आहे. काय आहे तुझ्याकडे? आम्ही आता 10वीत होतो ना. 10वी नंतर काहीतरी क्लासेस जॉईन केला होता 11वीचा. तेव्हा आमचा एक मित्र होता. तर आम्ही एकत्र सगळे होतो. तेव्हा त्याच्या ट्युशनमध्ये तिथे खाली त्याच्या बिल्डिंगमध्ये एक ट्युशनमध्ये तो म्हणजे जॉईन झाला होता. मी सायन्स घेतलं त्याने कॉमर्स घेतलं. तर मग त्या बिल्डिंगमध्ये आमच्याशी एक वयाने लहान मुलगी होती. तिला आम्ही दोघं ओळखायचो म्हणजे फक्त. हां आरामात. हा हा हा
तर मग तिचं काय आलं तर तिच्याबद्दल आम्ही दोघं बघायचो तिला रोज म्हणजे बघायचो वर्ष झालं तिला बघतोच होतो. नंतर मग एक नव्हता. आणि ऐका हा. नंतर मग असंच आम्हाला उडता उडता अशी खबर आली ती मुलगी म्हणजे तिला जर कोणी असं विचारलं तिला म्हणजे ती सगळ्यांना होती. ठीक आहे हा मग. तर मग तिच्या बॅचमधले जे मुलं होते तर त्यांच्या थ्रू माझ्या मित्राला कळालं. तर त्यांनी मला असं बोललं तर ठीक आहे बोललो बोला तुला करायचं तर तू करू शकतोस इच्छा आहे तर आता. आणि तू काय दल्ला आहेस काय? नाही मला माहिती नव्हतं मी ते ट्युशन मध्ये नव्हतो. तू नवीन होतास. हा मी सायन्स वाला तो कॉमर्स वाला होता. हा असं झालं. तू असं उसूलवाला होतास की करेन तर सायन्स वाल्यांबरोबर करेन. मग त्यांनी तिला असा प्रपोज मारला. हा मग ठीक आहे त्यांनी म्हणत आमचा एक अजूनही मित्र त्या बिल्डिंग मध्ये राहत होता. मग एक दिवस रूम वगैरे त्याच्या रूम मध्ये सगळे घरीवाले बाहेर गेले होते. घरवाले सगळे बाहेर. आम्ही त्यांना फॅमिली म्हणतो. ठीक आहे फॅमिली ठीक आहे हा घरीवाले बाहेर गेलेले. आई पप्पा त्याचे आणि त्याचा भाऊ बाहेर गेले सगळे. आता त्याचं घर खाली रूम खाली त्याची. आता आम्ही तिघं होतो तर ठीक आहे तर त्यांनी बोललं की तेरे घर पे एक बार लेके जाने दे मेरे को मतलब एक बार ऐसे. आता त्याचा 1 RK त्याची रूम होती. आता ते 1 RK म्हणजे कसं हॉलमध्ये आता मी आणि 1 RK माहिती आहे मला. नाही मी आणि तो माझा मित्र म्हणजे तिसरा मित्र होता ना आम्ही हॉलमध्ये होतो आणि ते दोघं किचन मध्ये होते. तुम्ही काय करत होते बाहेर? आम्ही बघत होतो. अरे देतो 500 रुपये नको कडं.